कि छोटी सी बस्ती में एक इमाम को संभालना बहुत बड़ी बात है। और इस बस्ती की मेहनत अल्हम्दुलिल्लाह मैं 13-14 साल से खिदमत अंजाम दे रहा हूँ। हे आवाशी गाव दापोली तालुक्यात पडते. हे आमचे आजोल आहे. बघू शकता ही गावाची मशीद आहे आणि आम्ही इथे खालच्या तरफ आलो. क्या आप भी हो परेशान और देख रहे एक अच्छा रिश्ता अपने बच्चों के लिए, घर बैठे बैठे व्हाट्सएप के जरिए से तो जुड़िए हमारे प्लेटफॉर्म में। जो एक नहीं दो दो प्लेटफॉर्म है, कोकनी शादी और मुंबई रिश्ते, तो आज ही कांटेक्ट करें दिए नंबर पर। और देखिए घर बैठे बैठे अच्छे अच्छे रिश्ते, कोकण से लेके मुंबई तक और मुंबई से लेके अब्रॉड। अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि बरकातू. उम्मीद आहे सगळी खैरियतशी असाल, बेस असाल आणि मजेत असाल. मी आता हो आवाशीला आणि हो गाव येते दापोली तालुक्यातला आणि टांगरच्या बाजूलाच हो गाव आहे. जास्ती घरा नाही तिकडे 10-12 घरं आहेत आणि बहुतेक ह्यो छोटोसो ब्लॉग होणार आहे. आणि ह्या गावातला जे आडनाव वगैरे आहेत ते आपण गावाचे जे जुमेदार आहेत त्यांशी विचारून घेऊ. ते व्हिडिओत बनवून राहा. फर्स्ट टाइम असाल आणि दुनियाच्या खालच्या पण कानाकोपऱ्याशी असाल ते चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता आम्ही बोलत चालत तुम्हाला गाव दाखवतो. गाव जास्ती मोठं नाही, 10-12 घरं आहेत आणि माझ्यासोबत इथे जमालुद्दीन भाई आहेत. हे आहेत टांगरचे, पण ह्यो यांचं आजर गाव आहे. ते आपल्याला हेच पुऱ्या गावाच्या बऱ्याच मालूमात देतील. इकडे आडनाव किती आहेत वगैरे वगैरे. अस्सलाम वालेकुम. हे आवाशी गाव दापोली तालुक्यात पडते. हे आमचे आजोल आहे. मी टांगराचे आहे, जमाल चिपळूणकर. हे माझे इथे आमचे मामू आहे, मसूरकर, शमसुद्दीन मसूरकर, आणि आमचे मकबूल मसूरकर आणि अब्दल मसूरकर, आणि बाकी मुंडेकर आहेत. आपले इक्बाल मुंडेकर आहेत, इस्माईल मुंडेकर, रफिक मुंडेकर, आणि सावरटकर आपले शौकत सावरटकर, हामिद सावरटकर. घरा अशी 10-12 घरं आहेत. आडनाव मुंडेकर, सावरटकर आणि मसूरकर. हे घर आहे. त्या साईडला अलग वाडी का ती? ती वाडी या एसी घरात इथं मशीद आहे आमची. हे हिंदू मोहल्ला बाजूला आहे. एक ह्याने याच्यात एकजुटीने सगळी राहतात. एकजुटीने अशी राहतात आमची सगळे. आम्ही हिलून मिळून राहतो इकडे पण. माशाल्लाह. ती का लाज घर आहे का तिकडे? हो, तिकडे ही लास आहे. आणि त्या साईडला दाखव थोडं. माशाल्लाह बघू शकता हो, तिकडे ती लाज घर आहे. आता आम्ही जात आहोत खालच्या तरफ मशिदीच्या तरफ आणि तुम्हाला मशीद दाखवतो या गावाची. आणि तिकडे जे ह्या गावाचे रहिवासी आहेत आपण त्यांची पण मुलाखत करूया. जास्ती माणसं गावातला नाहीत नाही, बहुतेक बाहेर असतात ना, मंडणगडला असतात या गावाशी. तर चला आता आम्ही जात आहोत खालच्या साईडला. या बघू शकता ही गावाची मशीद आहे आणि आम्ही इथे खालच्या तरफ आलो. आता ह्या मशिदीचे जे इमाम साहेब आहेत आपण त्यांची बात करू आणि गावाच्या परतला जाणून घेऊ. आणि जसं दुसरा अगर कोण मिळला रिस्पॉन्सिबल ते पण बोलू. सईद भाई काय बोलाल थोडा गावाच्या परतला? अस्सलाम वालेकुम. आम्ही आता आमच्या टांगर गावाशी आम्ही आवाशी गावात आलो. आता 10-12 घरं आहेत. बारकीशी बस्ती आहे. शादी बिया काही कार्यक्रम असला तर आम्ही हिलून मिळून आम्ही करतो जमातीत. आणि गाव छोटासा आहे. काही लोक इकडे मंडणगड दापोलीला राहतात. आणि आवाशीचा ऐसा माहोल आहे की आम्ही आमच्या टांगर गाव मोहल्ला आणि हे एक जमात म्हणून अजूनपर्यंत आम्ही हिलून मिळून सगळं काही करतो. आणि इन्शाअल्लाह आता ही मशिदीच्या समोर उभा आहो मी. आमचे मौलाना आहेत, एक नात पडतील आणि त्याच्याबद्दल पण सांगतील ते थोडे गावाच्याबद्दल पण. मौलाना तुम्ही आता आम्ही मोस्टली ह्यांनी सगळ्या चांगल्यानेच आहेत. कोकणी बोलतो ना? हो माशाल्लाह. थोडं असं इकडे माशाल्लाह. आता सगळं ते माहिती. तुम्ही काय नात वगैरे आणि तुमचं नाव काय? रहमान भाई. आडनाव काय? मुंडेकर. माशाल्लाह. ते ऑलमोस्ट सईद भाईनी आणि आपल्याला गावाच्या परत अल्हम्दुलिल्लाह पुरा इन्फॉर्मेशन दिलेलीच आहेत. मला तुम्ही काय नात वगैरे असेल ते थोडा पेश करा. शॉर्टकट पडा. तुमचं नाव सांगा पुरा. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. मेरा नाम मोहम्मद सद्दाम अबुल हसन शेख. माशाल्लाह. मैं बिहार का रहने वाला हूँ. अल्हम्दुलिल्लाह इस बस्ती के अंदर 14 साल हो गया मुझे. और छोटी सी बस्ती है. इस बस्ती की बहुत खुसूसियत है, गरीब बस्ती है. यहाँ पर कोई इतने बड़े तबके के आदमी नहीं है. यहाँ पर बहुत छोटे तबके के आदमी हैं, बहुत गरीब आदमी हैं. और यहाँ पर मस्जिद को संभाल रहा है और इमाम को एक संभाल रहा है. ये बहुत बड़ी बात है कि छोटी सी बस्ती में एक इमाम को संभालना बहुत बड़ी बात है. और इस बस्ती की मेहनत अल्हम्दुलिल्लाह मैं 13-14 साल से खिदमत अंजाम दे रहा हूँ.
आप लोगों की दुआ से माशाल्लाह। बस बाकी सब ठीक है, बस्ती की हाल अहवाल भी माशाल्लाह ठीक है, मोहब्बत वाली लोग हैं, सब हमसे मोहब्बत करते हैं। जी, 2 अल्फाज में थोड़ी नात वगैरह पेश कीजिए। बस्ती की रौनक मस्जिद से, शान मदरसों से, बस्ती की रौनक मस्जिद से, शान मदरसों से, अब तक है आबाद ये हिंदुस्तान मदरसों से, हमारी शान मदरसों से, मेरी पहचान मदरसों से, बस्ती की रौनक मस्जिद से, शान मदरसों से, अब तक है आबाद ये हिंदुस्तान मदरसों से, मेरी पहचान मदरसों से, मेरी पहचान मदरसों से। माशाल्लाह माशाल्लाह। नाते पाक समात फरमाए। जिक्र सरकार से दिल सजा लीजिए, जिक्र सरकार से दिल सजा लीजिए, हर गुनाहों को खुद से बचा लीजिए, हर गुनाहों को खुद से बचा लीजिए, ये भी सुन्नत है मेरे नबी की, सुनो बेसहारों को अपना बना लीजिए। खुदा हाफिज। माशाल्लाह माशाल्लाह, व्हेरी नाइस, शुक्रिया, जजाकल्ला खैर. मुंडे साहेब काय बोलाल? तुमचं गाव आहे, जर 2 बात बोला. इकडे सांगतात आहे का? इकडे गावातच असताव? हो. काही जॉब वगैरे काय करताव? नाही, गाडी आहे आमची. गाडी चालवतो म्हणजे डमडम वगैरे. हो. माशाल्लाह. चला, व्हिडिओ बनवून राहा. जास्ती गाव मोठं तर आहे ना, आणि गावात जास्ती माणसं पण आहेत ना. ते आता आम्ही फायनल जी लुक आहे ते इन्शाल्लाह आम्ही कसे ड्रोन उडवू आणि तुम्हाला दाखवू. ते व्हिडिओ बनवून राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अल्हम्दुलिल्लाह आमचा शूट कंप्लीट झाला. आता आम्हाला लागली ती जोरात भूक, आणि हमेशा आम्ही डबा आमचा सोबत असते. बघू शकता इथे रोटी आहेत, इथे कवटाची बुर्जी आहे. ते आता आम्ही ते थोडा बहुत खाऊ, आणि बाकी जी पण काय राहिला गेला असेल शूट ते इन्शाल्लाह कंप्लीट करू. कोण बोलते? इरफान भाई बोला. इरफान भाई मगापासून आमच्या सोबत आहेत. पण इरफान भाई बोला बोला, चॅनलला सबस्क्राईब करा, काहीतरी बोला. हॅलो अस्सलाम वालेकुम. हॅलो अस्सलाम वालेकुम. हा आमचा टांगरपासून 4 किलोमीटर आवाशी आहे. माणसं बाहेर असतात, पण आमचे इथलं एक खासियत आमच्यासाठी म्हणून हे आमचे हापीजी कवा फोन करा बोलवायला, एक कवा पण एनी टाईम रेडी. हापीजी आमचे हाजीर, आणि कच्ची पण बात असू द्या ते रेडी असतात. बस बाकी हे गाववाले आहेतच, ते बोलतील. 14 वर्ष काढलं म्हणजे मोठी बात है ना एक गावातला. माशाल्लाह. मौलाना साहब, शायरी आती है आपको कोई? शायरी ने मैं नात पढ़ूंगा। नात हो ना, अभी नात आपने पढ़े, शायरी थोडी पढ़ते तो अच्छा रहता. नाही आती तुम्हाला? येते शायरी? तुम्ही बोलाल? चला, आता मी थोडा करता म्हणजे ते जेवतो, आणि इन्शाल्लाह जी पण काय शूट राहिला असेल थोडा बहुत ती कंप्लीट करू.
आम्ही या आवाशी गावातल्या आयले आहो. आता हे अम्मानबाई आलेत, अम्मानबाईची टीम आले. आवाशीत आता बस्ती थोडी बाहेर असल्यामुळे इथं आहेत नाही कोण, पण त्यांचा शुक्रिया अदा मी करत आहे त्यांच्या गावाशी तरफशी. आणि मौलाना वगैरे आहेत, हे मुंडेकर आहेत, ह्यांच्या तरफशी त्यांचा शुक्रिया अदा करताय मी. शुक्रिया मोप मोप तुमचा पण, का की तुम्ही मगाचपासून सुबेपासून आम्हाला टाईम देता आणि म्हणजे तुमच्यामुळे आम्हाला पॉसिबल झाला गाव बघणं आणि शूट करणं. थँक्यू सो मच. आता मी ह्या व्हिडिओचं पण इथे एंड करतो. ते तुम्ही नवीन असाल, फर्स्ट टाइम असाल आणि दुनियाच्या खच्या पण काने कोपऱ्याचे असाल, ते चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं ख्याल ठेवा, आपल्या पॅरेंट्स हो, आपल्या एल्डर्स हो, का की दुनिया ही मोप मोठी आहे आणि जिंदगी मोप छोटी आहे. म्हणून सगळ्याशी बेस असा बेस राहा आणि इन्शाअल्लाह ताला आता आपण जाण मिळू नेक्स्ट व्हिडिओला. मुंडेकर ट्रॅव्हल्स. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू.